स्वागत आहे मित्रांनो तुमचं सोलर एक्सपर्ट किशोर या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। आज आपण आहोत तळेगाव परिसरामध्ये चिंतामण दामोद ढाकणे यांचं सोलर सर्व्हिसिंगसाठी आलेलो आहे। सुनील भाऊ ढाकणे यांनी आपला संपर्क दिला होता। तर सुनील भाऊचं आपण जेव्हा काम केलं तेव्हा त्यांना आपलं काम पटलेलं होतं। त्यांनी बाजूलाच सोलर तुम्ही बघू शकताय, डॉक्टर साहेबांचं सोलर आहे, त्यांचं देखील आपण साफ केलं होतं। त्यामुळे सोलर साफ केल्यावर जो काही त्यांना म्हणून त्यांनी चिंतामण भाऊला देखील सोलर साफ करायचा सल्ला दिला। काल आपलं फोनवर बोलणं झालं होतं। आज आपण येऊन सर्व्हिसिंगसाठी आलेलो आहे। 10 वर्षापूर्वी सोलर बसवलं होतं, आजपर्यंत ते सोलर साफ नाही केलेलं। तर बघू शकताय तुम्ही खालच्या साईडला इथे पाणी लिकेज सुरू झालेलं आहे। तर हे अतिक्षारामुळे हा प्रकार घडतो। अतिक्षार त्यामध्ये असले तर हा प्रकार घडतो। त्यासाठी आपले देखील सोलर वेळेत साफ करा। करूया मग आपण सुरुवात। तर बघा मित्रांनो, फायनली आपण चिंतामण भाऊ ढाकणे यांचं सोलर साफ करून बसून दिलेले। त्यांच्या सोलरमध्ये या ट्यूबमधील हे क्षार बघू शकताय तुम्ही, या प्रमाणात क्षार निघाले। तसेच आपण जी काही टाकी आहे ती साफ करताना टाकी काढून तिकडे घेतली होती, त्या टाकीमध्ये क्षार बघू शकताय। या पद्धतीने क्षार काढले। आता आपल्या कामाचं स्वरूप कसं आहे हे एक थोडक्यात चिंतामण भाऊ सांगते। यांनी भाऊने एकदम भारी काम केलं। सोलर सुद्धा चांगलं साफ करून दिलं, पूर्ण टाकी साफ केली आणि नळ्या साफ केल्या। एकदम मस्त काम आहे त्यांचं आलं। आणि जे सोलर हे 2-3 वर्षानं 4 वर्षानं साफ करायलाच पाहिजे, कारण त्याच्यात जी घाण निघते ते सोलरच्या आपल्याला नळ्या खराब करू शकते, टाकी खराब करू शकते। त्याच्यामुळे ना ही अशी घाण तयार होते त्याच्यात। बघा मित्रांनो, शेतकरी वर्गातून असताना देखील चिंतामण भाऊच्या लक्षात आलेलं आहे की या सोलरमध्ये क्षार तयार होतात। 3-4 वर्षात सोलर साफ केलं पाहिजे। तर तुम्ही आपलं सोलर वेळीच साफ करा, खराब होण्याची वाट बघू नका। सोलरची लाईफ वाढते यानं। हे जे हे खराब नळ्या खराब फोडून टाकू शकते काही टायमाला जर जास्त प्रमाण झालं। बघा त्याच्याकरता साफ करायला पाहिजे। जर आपण सोलर साफ केलं नाही तर भाऊनी सांगितलं नळ्या फुटू शकताय, टाकी खराब होऊ शकते। त्यासाठी आपलं सोलर वेळीच साफ करा। तसेच ज्यांना कोणाला नवीन सोलर घ्यायचे असतील त्यांनी देखील संपर्क साधा। नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल। धन्यवाद।